काही वेळा थोड्या वेळासाठी कमी होतो व पुन्हा वाढतो. काही वेळा कोणताही परिणाम होत नाही. दुसऱ्या दिवशी परत त्याच जागी तसाच आवाज सुरू असतो. पण पुन्हा तक्रार करेपर्यंत पोलीस त्यावर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय करत नाहीत. उद्या त्रास झाला की उद्या पुन्हा 112 नंबरला फोन करून प्रयत्न करायचा. 112 क्रमांकाला फोन करणे या व्यतिरिक्त सामान्य व्यक्तीला सहजपणे करता येण्यासारखे पर्याय उपलब्ध नाहीत. वारंवार ताकीद देऊनही ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होत असेल तर कायद्यात 1,00,000 रुपयापर्यंत दंड आणि 5 वर्षापर्यंत शिक्षा अशी तरतूद आहे. परंतु या कायद्याखाली कोणी तुरुंगात गेल्याचे कधी ऐकलेले नाही. आवाज करणारी यंत्रणा जप्त करण्याची कायद्यात तरतूद आहे आणि खरे तर हा रामबाण उपाय आहे. पण आवाज निर्माण करणाऱ्यांचे विविधांगी उपद्रवमूल्य बघता ध्वनिप्रदूषण नियंत्रणाची उपाययोजनेची जबाबदारी असलेले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी देखील यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. कायदा, न्यायालय यांच्यासोबत राष्ट्रीय हरित लवादाचे देखील आदेश आहेत. जसे की राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडपात आवाजाची तीव्रता मोजायची सूचना दिली आहे. प्रत्येक मंडपातील आवाज मोजून ते आकडे आवाजाच्या मान्यताप्राप्त मर्यादेच्या आकड्यांच्या बाजूला प्रदर्शित करणे यामध्ये अभिप्रेत आहे. पण हे होणार कसे? कोण करणार? प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे स्वतःची कोणतीही यंत्रणा नाही. शहरात, मध्यम लोकवस्तीच्या गावात किमान हेल्पलाईनवर फोन करण्याचा मार्ग वापरून बघता येतो. खेड्यात, वाडीत सगळेच एकमेकाशी जोडलेले असतात. त्यामुळे तक्रार कोण आणि कोणाची करणार? केली तर समज द्यायला तालुक्याहून पोलीस कुठे येणार? त्यामुळे लहान गावातील लाऊडस्पीकरवर थांबवायला हा मार्ग उपयोगाचा नाही. त्यासाठी गावाने एकत्र येऊन ग्रामसभेत चर्चा करून भोंगाबंदीचा निर्णय घ्यायला हवा. नांदेड जवळच्या 15,000 लोकवस्तीच्या बारड गावाने 7 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळ, राजकीय कार्यक्रम, सण समारंभ अशा कोणत्याही कारणासाठी भोंगा न वापरण्याचा गावाचा निर्णय आहे. धार्मिक सलोखा, मुलांचा अभ्यास, आजारी व्यक्तींची काळजी या सगळ्यावरच या साध्या वाटणाऱ्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम होत आहे. 15,000 लोकवस्तीचे गाव हे करू शकते तर लहान गावे नक्कीच असे एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतील. लेखिका मुक्ता दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन